मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरंगे यांनी सरकारला 24 तारखेचा अल्टिमेटम दिलेला आहे। या 24 तारखेसाठी आता फक्त 7 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे। त्यामुळे आरक्षण कधी मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत। भैया, काय सांगाल तुम्ही? फक्त 7 दिवस बाकी राहिलेले आहेत। निश्चित 7 वर्षाचा उशीर याच्यामध्ये झालेला आहे। 2016ला ही मागणी प्रामुख्याने पुढे आली। आता 2023मध्ये आहोत आणि राज्य सरकारने 7 वर्षामध्ये गांभीर्याने घेतलं नाही। किमान या 7 दिवसात तरी गांभीर्याने घ्यावं आणि सरकारला आमचे प्रश्न कळलेले आहेत, ते कसं त्याच्यातनं निरासन करावं, त्याचा कसा निकाल काढावा हा सरकारला माहिती आहे। त्यामुळे सरकारने ताबडतोब क्षणाचा विलंब न करता हक्काचं आरक्षण आम्हाला दिलं पाहिजे। दुसरा मुद्दा समोर येतोय की बरेचसे नेते आहेत, मराठा समाजातले नेते आहेत, ओबीसी समाजातले नेते आहेत किंवा सरकारचे प्रतिनिधी आहेत, ते असं स्पष्ट करतात की मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणं शक्य नाही किंवा सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं शक्य नाही। आपण जर बघितलं की ओबीसी आरक्षणाची मागणी जन्माला कुठून आली, तर मूळ प्रश्न असा होता, पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी आरक्षण दिलं ते टिकलं नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं ते मुंबई हायकोर्टात टिकलं, परंतु सुप्रीम कोर्टात ते टिकलं नाही। मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची, युवकांची, भगिनींची एकच धारणा झाली की आता कुठलंही स्वतंत्र आरक्षण दिलं तर ते टिकत नाही, न्यायालयात ते टिकत नाही, मग टिकतं कोणतं? मग सखोल अभ्यास झाला की विदर्भातले आपले बंधू भगिनी हे कुणबी आहेत, उत्तर महाराष्ट्रातल्या काही भागामधले आपले कुणबी आहेत आणि मराठवाड्यामध्ये पण काही भागामध्ये कुणबी आहेत। मग एका भावाला एक न्याय आणि एका भावाला दुसरा न्याय असं होऊ शकत नाही आणि त्यांचं आरक्षण टिकलेलं आहे। अनेक दिवसांपासून त्यांना आरक्षण मिळतं। मग जे टिकणारं आरक्षण आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे। त्यामुळे टिकलं कोणतं? अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं की ओबीसी आरक्षण टिकलं, ओबीसीमध्ये मराठा समाज कुणबी म्हणून गेला ते टिकलं। मग टिकणारं आपण मागितलं पाहिजे, ही भावना याच्या मागची आहे। त्याच्यामुळे हा काही चनमुठ्ठीभर नेत्यांचा विषय नाही आहे। कोण याला विरोध करत असेल, कोण काय मतं मांडत असेल, ते काय न्यायव्यवस्थेने ते काय त्यांचं वैयक्तिक मतासाठी इथं काही कोणी रिकामाने ऐकून घ्यायला। प्रश्न असा आहे की तुम्हाला राज्यकर्त्यांना संधी होती, 2 वेळेस 3 वेळेस त्या संधीचा तुम्ही उपयोग केला, परंतु त्या संधीमधनं आम्हाला न्याय मिळाला नाही। राज्य सरकारने मग पुढे येऊन सांगायला हवं होतं की असा नाही असा निर्णय घेऊ। राज्य सरकारने स्वतःहून सांगितलं की आम्ही याच्याबाबत विचार करू आणि याचा ठोस पुरावा म्हणजे राज्य सरकारने समिती नेमली। त्या समितीला सांगितलं की मराठा समाज हा कुणबी आहे का नाही, यांच्याकडे काही जातीचे प्रमाणपत्र घ्यायचा अभ्यास करा। याचा अर्थ सरकारची मानसिकता त्यावेळेस होती, तर सरकारने ती मानसिकता जिवंत ठेवावं, न्याय द्यावा, हीच मागणी। यामुळे ओबीसीची मागणी पुढे आलेली। आता दुसरी एक माहिती समोर आली की सरकार पुन्हा एकदा मराठा समाजाला एससीबीसीचं आरक्षण देण्याची चाचपणी करते। त्यासाठी क्युरेटिव्ह पिटिशन जी आहे ती सुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये टाकलेली आहे। त्यामुळे कुठंतरी एससीबीसीचं आरक्षण परत दिलं जाऊ शकतं। हे बघा, क्रिएटिव्ह पिटिशन म्हणजे नेमकं काय की आरक्षणाला स्थगिती मिळाली, रिव्ह्यू पिटिशन फेटाळली गेली। क्युरेटिव्ह म्हणजे शेवटचा विलास, शेवटचा औषधोपचार आपण करावा, हे विनंती करण्यासाठी कदाचित सरकार गेलेलं आहे। त्याच्यामध्ये 3 रिस्पॉन्डंट आहेत, राज्य सरकारचे मुख्यमंत्री, चीफ सेक्रेटरी आणि मी विनोद पाटील। परंतु प्रश्न असा आहे की क्युरेटिव्ह पिटिशन ही ज्यावेळेस रिव्ह्यू पिटिशन फेटाळली त्या क्षणाला देखील करता आली शकली असती। हा वेळ सरकारने का लावला, कोणाच्या सांगण्यावरून लावला? आणि माझा एक थेट प्रश्न असा आहे की मी न्यायव्यवस्थेला नाव ठेवत नाही आणि मी ठेवू शकत नाही, परंतु ह्याच न्यायव्यवस्थेने महाराष्ट्रामध्ये 3 वेगवेगळे निकाल दिले। पहिला निकाल दिला, देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, बिझनेसमध्ये त्यांनी हस्तक्षेप केला, खुलं मतदान घ्या, त्यांचं सरकार कोसळलं, त्यांनी राजीनामा दिला, सरकार कोसळलं। दुसरं, एकनाथ शिंदे साहेब पक्षातून बाजूला गेले, तर एकनाथ शिंदे साहेबांना चिन्ह मिळालं, त्यांच्या आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन देखील थांबलं। तिसरं, अजित पवार साहेब बाजूला पडले, त्यांचंही डिस्क्वालिफिकेशन थांबलं। म्हणजे ह्या राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेबांनी एक निकाल लावून घेतला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2 निकाल लावून घेतले, एकनाथ शिंदे साहेबांनी एक निकाल लावून घेतला आणि अजितदादांनी एक निकाल लावून घेतला। या 4ही लोकांच्या अवतीभोवती माझ्या महाराष्ट्राची सत्ता फिरली आणि या 4ही लोकांना न्यायालय कळतं। त्यामुळे आता न्यायालयाने देखील, कारण की न्यायालयाचं याच्यामध्ये चुकलं म्हणण्यापेक्षा न्यायालयाकडनं निकाल न्यायदान करताना काय नेमकं राहिलेलं आहे ते स्पष्ट तुम्हाला जर सांगायचं तर न्यायालय म्हटलं की मराठा समाज मागासलेला आम्हाला वाटत नाही। मराठा समाज मागासलेला सिद्ध करण्यासाठी आयोग नेमला होता आणि आयोगाचा अर्थ असतो एन्क्वायरी कमिटी। त्यांनी फक्त चौकशी केली की मराठा समाज मागासलेला आहे का, पुरावे बघितले आणि सुप्रीम कोर्टाला देखील एन्क्वायरी कमिटीचा रिपोर्ट नाकारण्याचा अधिकार नाही आहे, असं मी कायद्याच्या चौकटीत सांगतो।
मग कसं काय त्यांनी नाकारला, मग त्यांचं कॅल्क्युलेशन काय चुकले, मग ते जर सगळ्या गोष्टी न्यायालयाने चुकी केल्या असेल किंवा न्यायालयाच्या न्यायदानामध्ये राहून गेल्या असतील तर ते न्यायदान होऊ शकतं. त्यामुळे राज्य सरकारला कोणत्याही प्रकारे जर नवीन स्वतंत्र आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना प्रोसेस करावी लागेल. प्रोसेस आयोग गठीत करावा लागेल, रिपोर्ट घ्यावा लागेल, नवीन प्रवर्ग करावा लागेल. त्या सर्व भानगडी करण्यापेक्षा राज्य सरकारसमोर 2 पर्याय. एक, मराठा समाजा उचलून ताबडतोब कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये टाकण्यात यावं. आणि दुसरा पर्याय सरकार जे क्युरेटिव्ह पिटिशनचं सांगतं, मी सरकारला स्पष्टपणे सांगतो, तुमचं क्युरेटिव्ह पिटिशन सुप्रीम कोर्टामध्ये चालू असताना हातातल्या गोष्टी थांबलेल्या नाही. एक नवीन आवाज समोर येतोय की न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन पेंडिंग आहे तर आम्हाला काही करता येत नाही. साफ चुकीची गोष्ट आहे. कारण रिव्ह्यू पिटिशन म्हणजे तुम्ही आमच्या दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करा ही विनंती होती. क्युरेटिव्ह पिटिशन म्हणजे परत एकदा विनंती आहे. विनंती करणं कायद्याने अधिकार आहे, परंतु विनंती करत असताना कुठल्याही प्रकारची नवीन प्रक्रियेला स्थगिती नाही. त्यामुळे सरकारने क्युरेटिव्ह पिटिशन प्रलंबित आहे, त्यामुळे आम्हाला नवीन करता येत नाही हे चुकीची माहिती देऊ नये. सरकारच्या हातात हा चेंडू आहे. सरकार नवीन प्रक्रिया सुरू करू शकतं. सरकार मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देऊ शकतं. सरकार मराठा समाजाला ओबीसी म्हणून देऊ शकतं. आणि जर सरकारला नवीन काही प्रवर्ग करायचा आहे तर सरकारला मग ते आयोग आणि त्या भानगडी येतील. त्यामुळे क्युरेटिव्ह पिटिशनसाठी सरकारने ताकद जरूर लावावी, पण क्युरेटिव्ह पिटिशनच्या नावाखाली हातात असलेल्या गोष्टी सरकारने थांबवू नये हे माझं ठामपणे म्हणणं आहे. तर हे विनोद पाटील यांनी स्पष्टपणे कायदेशीर बाजू समजावून सांगत दोन्ही पद्धतीने क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देता येऊ शकतो हे स्पष्ट केलं आहे. कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.